Good morning, friends. Today we are going to learn figures of speech of the poem Song of the Open Road. Let us see the first figure of speech, paradox. क्वेश्चन परीक्षेमध्ये कसा विचारत आहे? पिक आउट द एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. मी तुम्हाला दिलेल्या ओळींमधून पॅराडॉक्स या फिगर ऑफ स्पीचच्या संदर्भामधील ओळी शोधून काढायच्या आहेत किंवा ऑर नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच, की तुम्हाला परीक्षेमध्ये ओळ दिली जाईल आणि त्या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच झालेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी द्यावं लागेल. या पॅराडॉक्सचं उदाहरण सॉंग ऑफ द ओपन रोडमधील कोणतं आहे? आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. दिलेल्या ओळीमध्ये पॅराडॉक्स हा अलंकार काय झालेला आहे? तर विरुद्ध गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता विरुद्ध गोष्टी कोणत्या या ठिकाणी? डिलिशियस आणि बर्डन. डिलिशियस म्हणजे काय? की रसाळ म्हणूया, चांगलं म्हणूया, सुंदर म्हणूया. आणि बर्डन म्हणजे काय? ओझं. ओझं कधी चांगलं असतं का? तर नाही. म्हणजे ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. या विरुद्ध गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, परंतु वाक्य कसं झालं आहे? ॲब्सर्ड झालेलं आहे. ॲब्सर्ड म्हणजे काय? हास्यास्पद झालेलं आहे. असं कधी होऊ शकत नाही की बर्डन डिलिशियस असू शकत नाही. असं असून सुद्धा काय केलेलं आहे? विरुद्ध गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशा वेळेस पॅराडॉक्स हा अलंकार होतो. यासारखाच एक अलंकार आहे पहा, तो आहे अँटिथेसिस. परंतु त्या अँटिथेसिस अलंकारामध्ये काय होतं? दोन विरुद्ध गोष्टींचं वर्णन केलेलं असतं. जसं डे नाईट, सनराईज सनसेट, अशा दोन विरुद्ध गोष्टींचं जेव्हा लिटररी मिनिंग असणाऱ्या गोष्टींचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा अँटिथेसिस हा अलंकार होतो. परंतु या वाक्यामध्ये मात्र या ठिकाणी जर दिलेलं वाक्य जे आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन, यामध्ये मात्र विरुद्ध गोष्टींचं वर्णन आहे, परंतु ते कसं आहे? हास्यास्पद आहे. तसं आणखीन एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आय सेलिब्रेट व्हर्च्यूज अँड व्हायसेस. व्हर्च्यूज म्हणजे काय? सद्गुण. व्हायसेस म्हणजे काय? दुर्गुण. आय सेलिब्रेट म्हणजे काय? साजरं करणं. आय सेलिब्रेट व्हर्च्यूज अँड व्हायसेस म्हणजेच सद्गुण आणि दुर्गुण यांचं सेलिब्रेशन करतो. मी सेलिब्रेशन करतो. असं कधी होऊ शकत नाही. दोन्ही गोष्टींचं सेलिब्रेशन होऊ शकत नाही. जरी विरुद्ध गोष्टी असल्या तरी अशा वेळेस पॅराडॉक्स अलंकार होतो. पुढचा अलंकार फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? मेटॅफर. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला आहे, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ मेटॅफर. एक्झाम्पल कोणतं आहे? सॉंग ऑफ द ओपन रोड किंवा ओपन रोड हा शब्द आलेल्या काही आपल्या ओळी आहेत कवितेमध्ये, त्या ओळी काय आहेत? मेटॅफरचे उदाहरणं आहेत. एक्सप्लेनेशनमध्ये रोड इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड विथ रोड ऑफ लाईफ, की जो ओपन रोड दिलेला आहे त्याची तुलना कशाशी केलेली? जीवनाच्या रोडशी केलेली. म्हणजेच थोडक्यामध्ये या ठिकाणी कसं झालेलं आहे? इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष अशी तुलना ओपन रोडची रोड ऑफ लाईफशी झालेली आहे. जेव्हा अप्रत्यक्षरित्या दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते तेव्हा मेटाफर हा अलंकार होतो. लक्षात घ्या, जेव्हा दोन गोष्टींमध्ये अप्रत्यक्षरित्या तुलना केली जाते तेव्हा मेटाफर हा अलंकार होतो. मेटाफर अलंकार वापरताना लाईक किंवा ॲज शब्दांचा वापर होत नाही. याच्यासारखाच दुसरा एक अलंकार आहे सिमिली. परंतु सिमिली अलंकारामध्ये दोन गोष्टींची तुलना होते, परंतु ती प्रत्यक्ष तुलना असते आणि त्या अलंकारामध्ये लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर होतो. मेटाफरमध्ये मात्र तो होत नाही. आपल्या कवितेमध्ये दिलेल्या काही अनेक ओळी आहेत की ओपन रोड हा शब्द आलेला आहे, त्या ओळी कसल्या आहेत? उदाहरणं हे मेटाफर अलंकाराची उदाहरणं आहेत. पुढचा अलंकार फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. अलिट्रेशनचं उदाहरण नीड नथिंग. आपल्या ओपन सॉंग ऑफ द ओपन रोडमधील ही एक ओळ आहे, नीड नथिंग. एक्सप्लेनेशन ॲज द लेटर or sound n is repeated pleasingly.
तर या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर काय झालेलं आहे, दिलेल्या ओळीमध्ये जेव्हा एखादं अक्षर, शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आलं तर अलिट्रेशन हा अलंकार होतो. आता हे जर उदाहरण पाहिलं आपण, नीड नथिंग, तर नीडमध्ये यन सुरुवातीचा शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर यन आहे. नथिंग या ठिकाणी सुद्धा शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर यन आहे. हे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आलं म्हणून या ओळीमध्ये अलिट्रेशन हा अलंकार होतो. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा दिलेल्या ओळीमध्ये शब्दांच्या सुरुवातीचं एखादं अक्षर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा येतं तेव्हा अलिट्रेशन हा अलंकार होतो. पहा पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. उदाहरण पहा, या ठिकाणी दिलंय, आय कॅरी देम मेन वुमेन, आय कॅरी देम विथ मी. पहा एक्सप्लेनेशन, ॲज द वर्ड्स आय कॅरी देम आर रिपीटेड प्लेजिंगली. की जेव्हा दिलेल्या ओळीमध्ये एखादा शब्द, एखादा असेल किंवा अनेक शब्द असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा येतात तेव्हा रिपिटेशन हा अलंकार होतो. म्हणजे शब्द 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आले तर रिपिटेशन, अक्षर शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आले तर अलिट्रेशन. हा फरक लक्षात घ्या की शब्द रिपीट झाला रिपिटेशन, शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर रिपीट झालं तर अलिट्रेशन हा अलंकार होतो. नाउ सी द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज इन्व्हर्जन. पहा एक्झाम्पल या ठिकाणी इन्व्हर्जनचं पहा, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. कवितेची ही पहिलीच ओळ आहे. पहा जेव्हा दिलेली ओळ ही ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट ऑर्डरनं दिलेली असते तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. म्हणजे वर्ड ऑर्डर की शब्दांची रचना इंग्रजीच्या व्याकरणाच्या नियमानुसार नसते तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. वास्तविक पाहता काय, अ फूट अँड लाईट हार्टेड हे जे शब्द आहे हे वाक्याच्या शेवटी यायला पाहिजे होते. सुरुवातीला काय सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशा पद्धतीची रचना आपली त्या ठिकाणी या वाक्याची आहे. असे असून सुद्धा या ठिकाणी अ फूट अँड लाईट हार्टेड काय आलं, वाक्याच्या सुरुवातीला आलं, म्हणजे वर्ड ऑर्डर ही इनकरेक्ट झाली. एक्सप्लेनेशन पहा या ठिकाणी, द वर्ड ऑर्डर ऑफ द स्टेटमेंट इज ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. आणि मग करेक्ट वर्ड ऑर्डर कोणती पहा, द करेक्ट वर्ड ऑर्डर इज आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. अगोदर सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आलेले. म्हणजेच थोडक्यामध्ये इन्व्हर्जन हा अलंकार जेव्हा ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट वर्ड ऑर्डर असते तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. पहा पुढचं उदाहरण इन्व्हर्जनचं, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. पहा हे दिलेलं वाक्यसुद्धा काय वर्ड ऑर्डरचा जर विचार केला तर ते काय इनकरेक्ट आहे, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. त्यामुळं एक्सप्लेनेशन पहा, द वर्ड ऑर्डर ऑफ द स्टेटमेंट इज इनकरेक्ट ऑर ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. द करेक्ट वर्ड ऑर्डर इज पहा, मग करेक्ट वर्ड ऑर्डर कशी, आय ट्रॅव्हल ओपन रोड स्ट्रॉंग अँड कंटेंट, अशी ती ओळ व्हायला हवी ती. म्हणजेच काय थोडक्यामध्ये ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट वर्ड ऑर्डर असेल तर इन्व्हर्जन हा अलंकार होतो. या ओळीमध्ये सुद्धा हा इन्व्हर्जन अलंकार झालेला आहे. The next figure of speech is transferred epithet. Now see the example of transferred epithet. Querulous criticism. पहा ही ओळ आपल्या कवितेमध्ये आलेली क्युरलस क्रिटिसिझम. क्युरलस या शब्दाचा अर्थ काय, चिडचिडा.
क्रिटिसिझम या शब्दाचा अर्थ आहे टीका. आपण चिडचिडा हे काय आहे? विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आणि हे ॲडजेक्टिव्ह आपण कोणाला वापरत असतो? व्यक्तींना वापरत असतो. चिडचिडा मनुष्य, चिडचिडा व्यक्ती, चिडचिडा मुलगा असा या अर्थानं तो शब्द वापरत असतो. किंवा हे ॲडजेक्टिव्ह वापरत असतो. परंतु या ठिकाणी काय केलं आहे? क्रिटिसिझम टीका याला क्युरलस हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. म्हणजेच काय केलं? एक प्रकारे विशेषण काय केलं? ट्रान्सफर केलं. एका व्यक्तीचं किंवा एका गोष्टीचं विशेषण दुसऱ्या व्यक्तीला किंवा गोष्टीला आपण काय केलं? ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ट्रान्सफर्ड इपिथेट हा अलंकार झालेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं विशेषण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला जेव्हा दिलं जातं, ट्रान्सफर केलं जातं, तेव्हा ट्रान्सफर्ड इपिथेट हा अलंकार होतो. या ठिकाणी सुद्धा क्युरलस हा पीपलकडून क्रिटिसिझमकडं ट्रान्सफर केला, म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर्ड इपिथेट हा अलंकार झालेला आहे. पहा या ठिकाणी एक्सप्लेनेशन, द इपिथेट ऑर द ॲडजेक्टिव्ह क्युरलस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पीपल टू क्रिटिसिझम. त्यामुळे या ठिकाणी हा अलंकार झालेला आहे.